हे आपण 9 पर्यंत पाहिले होते. आता ऑसिलेटिंग स्प्रिंग आहे. स्प्रिंग थोडा माहिती आहे. ऑसिलेटिंग म्हणजे स्प्रिंग केली बाबा. स्प्रिंग थोडा माहिती आहे. स्प्रिंग स्प्रिंगला काय लावलं आपण? काहीतरी ओझं बांधलं, त्याला वर खाली करायला लागलं. काय होतं म्हणजे स्प्रिंग ऑसिलेटेड, खालून वर वरून खाली, खालून वर वरून खाली, त्याला म्हणायचं ऑसिलेटिंग स्प्रिंग आहे. तर अशा प्रकारच्या ऑसिलेटिंग स्प्रिंगचा फॉर्म्युला आहे. पण इथे 3 फॉर्म्युले आपल्याकडे आहेत. वेगळे कसे 3 फॉर्म्युले पहा. पहिला आहे फोर्स. फोर्स इज इक्वल टू काय आहे? mg. फोर्स इज इक्वल टू किती फॉर्म्युला आहे? mg. आणि पुढे फॉर्म्युला काय आहे? तर त्याला आपण काय म्हणतो? मायनस kx त्याला म्हणतो. ओके. फोर्स इज इक्वल टू किती आहे? mg. फोर्स इज इक्वल टू काय फॉर्म्युला आपल्याकडे? mg आहे. आणि पुढे किती आहे? मायनस किती पोरांनो? मायनस kx आहे. ठीक आहे. पुढचा घ्या पिरियड. पिरियड इज इक्वल टू किती आहे? पिरियड इज इक्वल टू t, t इज इक्वल टू y, अंडर रूट ऑफ किती रे? m by k. हे पण माहिती आहे. व्हेन कनेक्टेड इन सीरीज, जेव्हा अनेक स्प्रिंग कशी जोडली रे? सीरीज मध्ये जोडली. आणि प्रत्येकाचा हा काय झालाय? के काय आहे? रिस्टोरिंग कॉन्स्टंट आहे. व्हॉट इज के हियर? रिस्टोरिंग कॉन्स्टंट आहे. मग जर अनेक स्प्रिंग आपण सीरीज मध्ये जोडले तर प्रत्येकाचा फॉर्म्युला काय? 1/ks, 1/k1 + 1/k2 + 1/k चे डॉट असं घ्यायचं आपल्याला सीरीज मध्ये असतील तेव्हा. आणि त्याच अनेक स्प्रिंग कशामध्ये जोडल्या? पॅरलल मध्ये जोडल्या. हे सीरीज मध्ये तुम्हाला माहिती आहे. सीरीज म्हणजे काय होतं? 3 सीरीज आहे. एक स्प्रिंग आहे, नंतर एक स्प्रिंग, नंतर एक स्प्रिंग. त्याचं नाव आहे सीरीज. पॅरलल म्हणजे इथे एक स्प्रिंग, इथे एक स्प्रिंग आणि इथे एक स्प्रिंग. त्याला काय म्हणतात? आपल्याला पॅरलल स्प्रिंग करायचं. मग आता या सीरीज मध्ये जोडल्यानंतर 1/k = 1/k1 + 1/k2 + 1/k3 डॉट असं घ्यायचं. आणि व्हेन कनेक्टेड इन पॅरलल, पॅरलल मध्ये जेव्हा आपण जोडलं त्याला, तर kp म्हणजे पॅरलल आहे, k1 + k2. सरळ त्याची काय करायची? बेरीज करायची. आता सिंपल पेंडुलमचा पिरियडचा फॉर्म्युला आहे. इथं खरेतरी पेंडुलम 3 प्रकारचे आहेत. एक आहे सिंपल पेंडुलम, एक आहे कोनिकल पेंडुलम, एक आहे आयडियल पेंडुलम. सिंपल पेंडुलम, कोनिकल पेंडुलम आणि आयडियल सिंपल पेंडुलम अशा 3 प्रकारचे पेंडुलम आहेत. त्या 3 प्रकारच्या पेंडुलम पैकी सिंपल पेंडुलमच्या पिरियडचा फॉर्म्युला आहे t = 2π √, किती आहे? L/g is the formula for a period of a simple pendulum. Okay. Magnet vibrating in a uniform magnetic field. समजा एखादी मॅग्नेट आहे आणि युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड आहे. मॅग्नेट आहे, चुंबक आहे आणि तो चुंबकीय क्षेत्रामध्ये, मॅग्नेटिक फील्ड मध्ये तो व्हायब्रेट होतो आहे, म्हणजे कंप पावतो आहे, कंपन पावतो आहे. तेव्हा अशा प्रकारच्या व्हायब्रेटिंग युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड मध्ये मॅग्नेट काय करतो आहे? व्हायब्रेशन करत आहे, कंप पावत आहे. तेव्हा त्याचा पिरियडचा फॉर्म्युला काय? पिरियड इज इक्वल टू 2π √I म्हणजे करंट आहे, म्यू परमियाबिलिटी, b म्हणजे काय रे? मॅग्नेटिक इंडक्शन. t इक्वल टू 2π √I म्हणजे करंट आहे अपॉन म्यू परमियाबिलिटी अपॉन * काय रे? b म्हणजे मॅग्नेटिक इंडक्शन. हा त्याचा फॉर्म्युला आहे. एंगुलर एक्सेलरेशन अल्फा इज इक्वल टू मायनस आहे म्यू बी. हे म्यू बी बाय I उलट घ्यायचं, म्यू बाय थीटा घ्यायचं. मायनस साइन काय दर्शवतो? परिणाम अल्फा आणि थीटा. अल्फा आणि थीटा या दोघांच्या डायरेक्शन कशा असतात? अपोजिट असतात. म्हणून इथं मायनस साइन आलेलं आहे. आता डॅम्प्ड फोर्स, डॅम्प्ड फोर्सचा फॉर्म्युला काय? डॅम्प्ड फोर्स आणि अनडॅम्प्ड फोर्स. डॅम्प्ड फोर्स कोणला म्हटलं जातं आणि अनडॅम्प्ड फोर्स कोणला म्हटलं जातं? डॅम्प्ड, उदाहरणामध्ये
एक आयसोलेशन व्हायला लागलेलं आहे. आपण एखाद्या स्प्रिंगचं आयसोलेशन करून सोडलं तर ते आयसोलेशन होत असताना कमी 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 होत जातं नाही का. त्याचं नाव काय आहे? डॅम्प्ड आयसोलेशन. आणि एखादी आयसोलेशन काय होतं ते कमी होत नसतं. उदाहरणामध्ये आता भिंतीवरील घड्याळाचा काटा असतो ना, दोन काटा आहे तो सारखा फिरत राहतो की नाही. थोडंच कमी होतो कमी होणार नाही, सतत फिरत राहतो, कमी जास्त होत नाही. त्याचं नाव काय आहे? अनडॅम्प्ड. त्याचं नाव काय आहे? अनडॅम्प्ड. डॅम्प्ड म्हणजे कालांतराने त्याच्या डिस्प्लेसमेंट मध्ये कमी येणे, अँप्लिट्यूड मध्ये कमी होत जाणे. जर एखाद्या आयसोलेशन मध्ये अँप्लिट्यूड कमी कमी होत चालला, अँप्लिट्यूड डिक्रीजिंग व्हायला लागला, तर अशा प्रकारच्या आयसोलेशनला आपण काय म्हणतो? डॅम्प्ड आयसोलेशन म्हणतो. आणि एखाद्या आयसोलेशन मध्ये त्याचा अँप्लिट्यूड कमीच होत नसेल तर त्याला म्हणायचं अनडॅम्प्ड आयसोलेशन. डॅम्प्ड म्हणजे कमी कमी होत नाही अँप्लिट्यूड, आणि अनडॅम्प्ड म्हणजे आयसोलेशन कमी अँप्लिट्यूड कमी न होणे, त्याला म्हणायचं अनडॅम्प्ड. तर डॅम्प्ड फोर्सचा फॉर्म्युला FD B × V आहे. ओके. त्यानंतर पुढे इक्वेशन ऑफ डॅम्प्ड SHM. कोणतं इक्वेशन आहे? डिफरन्शियल इक्वेशन. जसं पाठीमागे आपण पाहिलं होतं, कोणतं पाहिलं होतं? लिनियर इक्वेशनचं पाहिलं असतं. इथं आपल्याला कोणतं पाहायचं आहे? डॅम्प्ड आयसोलेशनचं डिफरन्शियल इक्वेशन पाहायचं आहे. तर पहा स्टुडंट्स किती झाले? प्रत्येक m आहे d2x/dt² आहे प्लस b × dx/dt आहे प्लस px किती आहे? 0. दिस इज द डिफरन्शियल इक्वेशन ऑफ डॅम्प्ड आयसोलेशन. डॅम्प्ड आयसोलेशनचं काय आहे? हे डिफरन्शियल इक्वेशन आहे. पुढचा प्रश्न असा आहे, अँप्लिट्यूड ऑफ डॅम्प्ड आयसोलेशन. डॅम्प्ड आयसोलेशनचं काय आहे? अँप्लिट्यूडचं इक्वेशन काय आहे? तर ह्याला AD म्हणतो. A × e⁻bt अपॉन 2m. हे अपॉन आहे रे, हे काय आहे? इरेशन. अपॉन किती आहे? 2m. AD म्हणजे काय रे? अँप्लिट्यूड ऑफ डॅम्प्ड आयसोलेशन. A × e⁻, च्या डोक्यावरती bt आहे, bt च्या भागिले किती आहे? 2m आहे. ओके. हे 50 फॉर्म्युला. नंतर आहे अँग्युलर फ्रिक्वेन्सी ऑफ डॅम्प्ड आयसोलेशन. त्याला आपण ओमेगा डॅश म्हणतो आहे √k/m - b/2m ब्रॅकेटचा स्क्वेअर. दिस इज द फॉर्म्युला फॉर अँग्युलर फ्रिक्वेन्सी ऑफ डॅम्प्ड आयसोलेशन. पुन्हा पिरियड आहे पर्यंत. पिरियड मध्ये काय होतं रे? t = 2π/ओमेगा. ओमेगाची किंमत ठेवली खाली संपलं. 2π/ओमेगा. 2π काय आहे? ओमेगा. t = 2π आणि हा ओमेगा खाली ठेवून टाकतो. संपलं. This is the formula for period of damped oscillation. This is the formula for frequency of damped oscillation. In this way, I have given to you 17 formulae, important formulae about the oscillations. Okay, oscillation वरती मी तुम्हाला 17 फॉर्म्युले दिलेले आहेत आणि प्रत्येक फॉर्म्युलेमध्ये काही फॉर्म्युलेमध्ये 2, 3, 2, 3 असे आहेतच. तर सर्व जर विचार केला तुम्ही तर हे फॉर्म्युले वाढतील, 30 पर्यंत जातील नाही काय, 30% पर्यंत जातील. तर हे सर्व फॉर्म्युले लक्ष देऊन मी रीड करायचं आहे आणि पूर्ण बाहेर करून टाकायचं. आता आपण ह्या फॉर्म्युल्यावरती आपण काय करूया? एमसीक्यू घेऊन टाकू. ठीक आहे? यस. सांगा मला फॉर्म्युले काय काय? बघा सुरू करा. A spring is suspended. स्प्रिंग लटकवली कितीने? 5. हाँ, तो काय आहे? तो x आहे ना, तो ठीक आहे, x आहे, तो डिस्टन्स आहे. तो फोर्स किती आहे? फोर्स म्हणजे F आहे. किती रे? 10 न्यूटन आहे. टाइम पिरियड काढा. काय काढा पहिले? टाइम पिरियड काढा ऑफ ऑसिलेशन व्हेन मास मध्ये m आहे. m किती रे? 2 kg आहे. तुम्हाला हे सूत्र आले पाहिजे पोरांनो. पहिले पण तुम्हाला सांगा रिस्टोरिंग फोर्सचा फॉर्म्युला काय आहे? kx फॉर्म्युला आहे की नाही सांगा मला. कोणता फॉर्म्युला आहे? kx आहे की आहे? f किती आहे? kx आहे की नाही फॉर्म्युला. इथं मायनस येतं, त्याला काय करा? मॅग्निट्यूड मध्ये घ्या, तेव्हा काय येतो रे? प्लस येतो. f किती आहे?
इज इक्वल टू के. के काढून घ्या बरं. f मध्ये किती आहे रे? बघा हे 10 आहे आणि k मध्ये किती आहे रे? आपले x मध्ये किती आहे रे? 5 इज इक्वल टू k. मग के 5 + 5 5 टू द हे 2 2 आला बरोबर आहे. फोर्स मध्ये काय रे? हे न्यूटन. न्यूटन पर मीटर लक्षात घ्या. हे बघा हे आहे f म्हणजे न्यूटन येतो. x म्हणजे काय आहे? डिस्प्लेसमेंट. समज वस्तू मीटर मध्ये बोलतोय का नाही? f इज इक्वल टू काय झालेलं आहे? 2 न्यूटन पर मीटर. बरोबर. आता पुढे बघा हे आला आपल्याला पिरियड काढायचे. काय काढायचे? पिरियड काढायचे. पिरियड म्हटल्यानंतर काय होतो? काय 2 पाय बाय ओमेगा. आपल्याला ओमेगाची गरज आहे. कोणाची गरज आहे? ओमेगाची गरज आहे. ओमेगा काढायला ओमेगा बघा k इक्वल टू m ओमेगा स्क्वेअर. मग k बाय m इज इक्वल टू किती रे? ओमेगा स्क्वेअर आहे. हा आता काय म्हणतात हे k म्हणजे काय सांगा? k म्हणजे किती रे? 2 आहे. आणि m किती रे? m किती आहे? 2 m what is m? m किती आहे? 2 m2 आहे नाही का? k पण 2 आणि m पण 2 बरोबर ना? मग किती आलं ते? 1 किती आलं ते? 1 आलं ना? ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू किती झालं? 1 आलं. 1 इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर. 1 इज इक्वल टू ओमेगा. एक सोडून किती येते? एकच येतो ना? काही फरक पडतो का? काही फरक पडत नाही. चला आता आपण काय करतोय स्टुडंट्स? डायरेक्टली तुम्हाला तर काय काढायचं रे? तुम्हाला काय काढायचं येता? t इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे? 2 पाय बाय ओमेगा. t इज इक्वल टू 2 व्हॉट इज पाय? 3.14 व्हॉट इज 1 झाला. मग t इज इक्वल टू किती झालं ते गुणाकार करून घ्या. 2 × 4 8 2 × 1 2 2 × 3 6 6.28. नीट मध्ये प्रश्न आला. चुकले कुठं पहा? कुठं कॅल्क्युलेटर चुकले बघा. हे कशामध्ये आपले हे कशामध्ये आपल्याला कशामध्ये पाहिजे? मीटर मध्ये पाहिजे. ऐकणे मी पाहिलं नाही तो मी पाहिलं नाही. ऐकणे हे बघा हे सेंटीमीटरचं रूपांतर मीटर मध्ये करून घ्या. 10 टू द पॉवर किती? -2 हे झालं मीटर. मग आता आपलं बाकी सर्व ठीक आहे. नो प्रॉब्लेम. कुठं आलं इथे? हे इथं आलंय नाही काय? बाकी तर ठीक आहे. इथे किती रे? 5 × किती 10 टू द पॉवर किती? -2 आहे. -2 जर वर आणला काय होतं? एक परिणाम काय होतं रे? 2 × 10 टू द पॉवर +2 200 न्यूटन पर मीटर असं होतं. हे हे पहा असं असतं. छोटंच काम असतं पण ते व्हॅल्यू तो नाही दिसत असं होतं. आता मला सांगा की कोणाची बदल के ची बदल कोणाची बदल आहे? के ची किंमत आली. मग के म्हणजे काय बघा? ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू किती? के बाय m आहे. किती? के बाय m आहे. मग के किती सांगायला पाहू? के किती येतं इथं? के किती आहे? के 200 झालं. m किती आहे? 2 आहे. किती उत्तर येतं रे? 100. किती येतं? किती येतं? 100 येतं. त्याचं वर्गमूळ काढा. किती येतो रे? 10. हां 10 नव्हतं की नाही? रेडियन पर सेकंद इज इक्वल टू काय झाला? ओमेगा. ओमेगाची किंमत एवढी आहे. मग आता हे इथं काय झालं पहा. इथे किती आहे? 2 पाय बाय किती रे? ओमेगा. मग इथं खाली काय येतो? 10 येतो. 10 वर घेऊन चला. वर घेऊन चला. ते काय होतं? मायनस होतं. हा इकडे येतो. म्हणून हे t इज इक्वल टू 0.628 आहे का नाही? हा सेकंद. हा फरक पडतो. एक छोटी चूक झाली की आन्सर हे ये न येता काय येतो रे? ये येत नाही. तर किती येतो मग? सी आन्सर 0.628 सेकंद. कन्वर्शन कृष्णा सांगत चला ना त्या गोष्टी. नुसते धरणे पाठीला बसून आला ना.
डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल एक्झॅक्टली रेषेच्या किती रे आहे x बरोबर काय दिला 0.25 sin किती रे आहे 11t प्लस 0.5 याची करा तुलना comparing with तुलना करा स्टुडंट कोणाची करता रे x किती आहे sin ओमेगा t प्लस अल्फा आहे का सूत्र आपल्याकडे सूत्र आहे जनरल फॉर्म्युला फॉर डिस्प्लेसमेंट काय सूत्र आहे x sin ओमेगा t प्लस अल्फा सर्व खेळ आहे म्हणून दिले 17 तुम्ही पहिल्यापासून पाठ करून टाकणे बाकी ते अडचण येणार नाही तुम्हाला इथं बघा आता मी हे x बरोबर x आहे परिणो a बरोबर हे आहे आपल्याला काढायचं काय रे पिरियड काढायचे आपल्याला काढायचं काय रे पिरियडचा फॉर्म्युला किती आहे t 2 पाय बाय ओमेगा आपल्याला फक्त ओमेगाची गरज आहे कोणाची गरज आहे मग ह्या a ची गरज नाही आपल्याला हे ओमेगा आहे हे ओमेगा आणि हे तुलना करायची हे बरोबर हे तुलना करा हे बरोबर हे तुलना करा म्हणजे काय रे ओमेगा t बरोबर किती 11t हे tt गेलं ओमेगा = 11 आलं ओमेगाची किंमत किती आली 11 आली की नाही आली मग आता लगेच सुरू करा बघा हे t बरोबर किती आले बघा हे 2 पाय बाय ओमेगा आहे बघा हे 2 पायची किंमत सांगितली तुम्हाला 22 भागिले 7 किती आहे म्हणलं 22 छेद किती आहे 22 छेद 7 या म्हणलेले ओमेगाची किंमत किती आलेली आहे 11 आलेली आहे मग 11 1 11 दोन्ही 22 2 गुणिले 2 4 छेद 7 सेकंद 4/7 सेकंद अवघड आहे की सोपं आहे सोपं केव्हा आहे हे सूत्र माहिती आहे तुम्हाला सूत्र माहिती पाहिजे तर सोपं आहे हे अरे स्मॉल मास आहे suspended at the end of a wire having a length L and cross section area A. The frequency of oscillation for the SHM along the vertical line is frequency formula हे बघा रे पहिलं frequency म्हणजे या किती 1/2 पाय किती असतो frequency काय असते रे रेशियो क्लास असते ना कोणाच्या पिरियडच्या 1/2 पाय आता हे सूत्र तुम्हाला लिहून दिलेलं आहे मी काय रे काय हे g/l आहे हे सूत्र आहे तुमचं कुणाचं फ्रिक्वेन्सी ओळख कसे पण हे बघा तुम्हाला हे माहिती आहे का पिरियड बरोबर किती रे पिरियड बरोबर येते किती 2 पाय आहे का नाही 2 पाय l/g हा फॉर्म्युला तुमचा मग फ्रिक्वेन्सी कशी असते 1/t असते फ्रिक्वेन्सी कशी असते 1/t असते म्हणजे काय झालं रे n = 1/2 पाय आणि हा जो g खाली होता तो g वर गेला हे g/l झालाय नाही का ओके आता स्टुडंट्स तुम्हाला या ठिकाणी काय करायचंय किंमत काढायची कोणाची किंमत काढायची आता हे ऑप्शन तुम्हाला दिलेले हे ऑप्शन तुम्हाला दिलेले आहे ह्या गोष्टी सूत्र तर आहेत पिरियडचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे पिरियडचा फॉर्म्युला माहिती नाही का फॉर्म्युला तुम्हाला पिरियड म्हणलं की पिरियड म्हणल्यानंतर तुम्ही काय म्हणता पिरियड म्हटल्यानंतर 2 पाय बाय ओमेगा म्हणता काय म्हणतो मी 2 पाय बाय ओमेगा म्हणता काय म्हणता मग 2 पाय बाय ओमेगा ओमेगाची किंमत किती झाली l बाय किती आहे l/g आहे मग आपण n किती 1/t आहे हे 2 पाय बाय 1/2 पाय झाला हे g वर गेला आणि खाली l आलेला आहे ठीक आहे आता तुम्हाला ह्या l ची किंमत माहिती पाहिजे ह्या l ची किंमत माहिती पडण्यासाठी तुम्हाला x मॉड्युलस माहिती पाहिजे तुम्हाला बल्क मॉड्युलस माहिती पाहिजे तुम्हाला मॉड्युलस ऑफ रिजिडिटी माहिती पाहिजे आहे की नाही इलास्टिसिटी मध्ये आपण कसं लिहिलं आहे त्याच्यामध्ये लिहिलं आहे इलास्टिसिटी मध्ये लिहिलं आहे हे बघा एक पॉइंट तुम्हाला माहिती आहे का स्ट्रेस म्हणजे काय स्ट्रेस म्हणजे काय रे स्ट्रेस म्हणजे फोर्स अपॉन एरिया अरे फोर्स अपॉन काय आहे एरिया आता मला सांगा फोर्स म्हणजे काय आहे फोर्स म्हणजे काय रे mg आहे फोर्स म्हणजे काय रे लोड तो त्याला लोड लावला
आणि एरिया म्हणजे काय झाला? व्हॉट इज एरिया? एरिया म्हणजे काय आहे? पाय किती आहे? एरिया म्हणजे एरियाच आहे ना, ह्याला हेच म्हणा, काही अडचण नाही. ह्याला काय म्हणा, एरिया प्रत्येक ठिकाणी एरियाच आहे ना, प्रत्येक ठिकाणी एरिया आहे का नाही? त्याचे काहीतरी बदल केलेला नाही. हा झाला तुमचा स्ट्रेस. व्हॉट इज दिस? दिस इज द फॉर्म्युला फॉर स्ट्रेस. आता स्ट्रेनचा फॉर्म्युला काय? स्ट्रेनचा फॉर्म्युला आहे चेंज इन लेंथ अपॉन होरिझोनल, चेंज इन डायमेंशन अपॉन होरिझोनल डायमेंशन, चेंज इन डायमेंशन अपॉन होरिझोनल डायमेंशन. आता स्ट्रेनचा प्रश्न आहे लॉन्गिट्युडिनल स्ट्रेन. कोणता स्ट्रेन आहे? लॉन्गिट्युडिनल स्ट्रेन. हे लॉन्गिट्युडिनल स्ट्रेन इज इक्वल टू चेंज इन लेंथ. कोणती लेंथ आहे? चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ. हे सूत्र आहे आपल्याकडे, आहे का नाही? इलास्टिसिटी मध्ये आपण शिकलेलं आहे. ओके, मला सांगा स्ट्रेन. आता इथे हे लॉन्गिट्युडिनल आहे, चेंज इन लेंथ म्हणजे स्मॉल आहे, ओरिजिनल लेंथ म्हणजे कॅपिटल. हे सूत्र कोणाचं झालं? स्ट्रेनचं झालं. कोणाचं झालं? स्ट्रेनचं झालं. मग आता मला सांगा यंग्स मॉड्युलस म्हणजे काय? यंग्स मॉड्युलस म्हणजे काय? द रेशिओ ऑफ काय रे? लॉन्गिट्युडिनल स्ट्रेस अपॉन लॉन्गिट्युडिनल स्ट्रेन विथ द फॉर्म्युला दॅट वी हैव सीन. ओके, हे सूत्र आपण शिकलेलं आहे. म्हणून काय करायचं मुलींनो? स्ट्रेस, डायरेक्ट स्ट्रेस कोणता? लॉन्गिट्युडिनल स्ट्रेस अपॉन काय आहे? स्ट्रेन. हा फॉर्म्युला आहे कोणाचा? यंग्स मॉड्युलसचा. यंग्स मॉड्युलसचा. आता स्ट्रेस कोणता आहे? हे आपण mg कोणता आहे मुलींनो? mg/a झालं. काय झालं? mg/a झालं. स्ट्रेन चेंज इन लेंथ. कुठे चेंज इन लेंथ? चेंज इन लेंथ म्हणजे ly काय झाले? ते कॅपिटल L झाले. झाले का नाही? हा L वर उडी मारतो, मारू द्या ना, आपल्याला काय अडचण नाही. हे y बरोबर, हे वर द्या, हे वर द्या. mg कॅपिटल L/a इंटू छोटा l. बरोबर आहे? तर आपल्याला गरज कोणाची आहे? आपल्याला हे छोटे l ची काढायचे. कुणाची काढायची? त्याला एकट्याला ठेवा. ह्याला इकडे घेऊन या, ह्याला इकडे घेऊन या, ह्याला इकडे घेऊन या. स्मॉल l बरोबर mgl अपॉन हे इकडे घेऊन या, हे y झालं, आहे की नाही? हे छोटा l बरोबर mgl/y. y म्हणजे x मॉड्युलस आलेला आहे. ही l छोट्या l ची किंमत आली, ही छोट्या l ची किंमत इथे फेकून टाकली. उत्तर येऊन दे तुम्हाला. n बरोबर काय रे? n बरोबर किती आहे? हे 1 किती रे? 2 पाय झालं आणि अंडर रूट ऑफ पाय आहे. अंडर रूट ऑफ झालं रे mgl/y. किती रे? y किती आहे? हे पुढे गेलते l ची किंमत आहे. l ची किंमत आली ना, l ची किंमत किती आली? mgl/y किती रे? y आहे ना. एक काम करा, वर किती आहे रे? g आहे ना, वर किती आहे? इथं काय झालं? m हे काय झालं रे? g हे काय झालं? l. इथे खाली येतं म्हणजे वर उडी मारतात. y. हा काय येतो रे? y. कुठे येतो? y. समजलं काय? आता काय करा? हा g कापा. मग l इक्वल काय झाला? 1/3 2 पाय झाला, आहे की नाही? वर काय होतं बघा? काय होतं? y होतं. खाली काय होतं? काय mg नाही, फक्त mg होतं. काय होतं? ml होतं, नाही होतं की होतं? आणि हे वर्गमूळ आहे. हे कोणतं मूळ आहे? वर्गमूळ आहे. त्याला आपण काय म्हणतो? 1/2 म्हणतो. l इक्वल टू 1/2 पाय ya/ml. त्याचा काय झाला? 1/2 झाला. 1/2 पाय ya/ml. y काय रे? छोटा m केलेला आहे. तुम्ही छोटा m 1/2 आलं उत्तर तुमचं हे. मग हे येण्यासाठी कशाची गरज आहे? मला संपूर्ण नॉलेज पाहिजे, पूर्ण फिजिक्सचा, तर करता येत आहे. Phase difference between displacement, acceleration
आता लक्षात घ्या पुढे हे बघा रे, डिस्प्लेसमेंट म्हणजे काय रे, x आहे. डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, x आहे. x म्हणजे काय झाला, डिस्प्लेसमेंट झाला. आणि वेलोसिटी म्हणजे काय, dx बाय किती रे, dt. आणि एक्सेलरेशन म्हणजे काय, d2x बाय काय रे, dt स्क्वेअर आहे. हे झाला डिस्प्लेसमेंट, हे झाली वेलोसिटी आणि हे झालं एक्सेलरेशन. ओके, तर तुमच्या लक्षात हे आहे, ह्या दोघांमध्ये त्या दोघांमध्ये कितीचा फरक आहे, या दोघांमध्ये 90 चा फरक आहे. कितीचा फरक आहे, 90 चा फरक आहे. आणि या दोघांमध्ये कितीचा फरक आहे रे, या दोघांमध्ये 90 चा फरक आहे. ओके, फरक लक्षात घ्या, फरक कसा असतो, डिस्प्लेसमेंट आणि वेलोसिटी या दोघांमध्ये 90 चा फरक आहे. आणि वेलोसिटी आणि एक्सेलरेशनच्या मध्ये कितीचा फरक आहे, 90 चा फरक आहे. मग जर तुम्हाला डिस्प्लेसमेंट आणि एक्सेलरेशनच्या मधला फरक किती झाला, 290, म्हणजे अख्खा पाय. एक्स म्हणजे काय आहे, डिस्प्लेसमेंट आणि वेलोसिटी याच्यामध्ये कितीचा फरक आहे, 90 चा फरक आहे. वेलोसिटी आणि एक्सेलरेशन मध्ये कितीचा फरक आहे, डायरेक्टली इकडचा डिस्प्लेसमेंट सर्वात वरचा आणि सर्वात खालचा आणि सर्वात वरचा कितीचा फरक झाला, मग 180 झाला. 180 म्हणजे काय झालं, 180 आपण काय म्हणतो, पाय म्हणतो. तेच केलं तुम्हाला काय झाले, हे डिफरन्स बिटवीन डिस्प्लेसमेंट अँड एक्सेलरेशन. डिस्प्लेसमेंट आणि एक्सेलरेशन मधला फरक किती, 180. 180 म्हणजे आपण पाय म्हणतो, त्याला काय म्हणतो रे, पाय म्हणतो. फरक झाला मग 3 पाय बाय 2 किती झालं रे, पाय रेडियन. किती रेडियन झालं रे, पाय रेडियन. Identify the function which represents the periodic motion. मी हे 2 मध्ये आला होता प्रश्न, हे तुमचे ऑप्शन्स आहेत. ओके, आता पोरांनो पिरियडिक मोशनचा अर्थ काय, पिरियडिक मोशन तुला म्हणतो, the motion that repeats after equal interval of time is called as the periodic motion. जे मोशन एका विशेष वेळानंतर पुन्हा पुन्हा तीच कृती करतो त्याला म्हणायचं पिरियडिक मोशन. That motion, the motion which repeats again and again after same interval of time, that is called as the periodic motion. घड्याळामधला जो काटा आहे तो इकडे जातो इकडे येतो, बरोबर, इकडे जातो येतो, म्हणजे किती, सेम कालानंतर, त्याला म्हणायचं पिरियडिक मोशन. म्हणजे जाणे आणि येणे म्हणजे काय झालं, जाताना एक अख्खा पाय झाला, येताना एक अख्खा पाय होता, म्हणजे किती झाले, 2 पाय झाले. किती झालं, 2 पाय झाले. मग 2 पायानंतर जो मोशन पुन्हा पुन्हा सेम ऍक्शन करतं, सेम कृती करतं, त्याला म्हणायचं पिरियडिक मोशन. ओके, तर पिरियडिक मोशन दर्शविणारं इक्वेशन कोणतं आहे, असा त्यांचा तुम्हाला इथं प्रश्न आहे स्टुडंट्स. समजा मी म्हणालो x1 + x2. x1 म्हणजेच काय रे, सर्वांना माहिती आहे, काय माहिती आहे, समजा sin ωt प्लस काय रे, आपण अल्फा म्हणतो,
प्लस काय आहे cos ओमेगा टी प्लस काय म्हणतो आपण अल्फा म्हणतो. काय म्हणतो इथं अल्फा 1 झाला, इथं काय झाला रे अल्फा 2 झाला. बरोबर आहे का? मग मी तुम्हाला काय सांगितलं स्टुडंट्स, बाकीचे हे होत नाही, याच्यामध्ये प्रोडक्ट मोशन होत नाही, याच्यामध्ये होत नाही, याच्यामध्ये होत नाही, फक्त बघा कसं होतं. मग मी काय करा, हे ओमेगा टी झालं, ओमेगा टी प्लस अल्फा 1 किती आहे रे अख्खा पाय, किती 2 पाय झाले ना ते, अख्खे 2 पाय घ्या. इथं काय करा रे cos cos घ्या. ओमेगा टी प्लस किती आहे 2 पाय घ्या. जेव्हा जेव्हा माणसाला म्हणा किंवा इक्वेशनला म्हणा 90 एकच 90 दिली तर तो बदलतो. काय करतो बदलतो. जेव्हा त्याला 2 90 द्या बदलत नाही. विषय असा आहे, विषय असा. एक दिलं की उड्या मारतो, 2 दिलं की उड्या मारणार नाही. डायरेक्टली बघा हे तुम्हाला सांगायचं होतं तुम्हाला की काय होतं रे, ह्या sin ओमेगा टी प्लस 2 पाय दिले म्हणजे साइन बदलत नाही, तोच राहतो. sin ओमेगा टीच राहतो. मला सांगायचं एवढं आहे तुम्हाला. प्लस इथे किती आहे cos cos, इथं 2 90 दिल्या म्हणजे काहीच होत नाही, तसंच राहतो तो. एक 90 दिली मात्र cos चा sin होतो, sin चा cos होतो. परंतु 2 90 दिल्या की स्थिर राहतो, स्तब्ध राहतो, तोच राहतो. sin ओमेगा टी प्लस किती आहे cos ओमेगा टी. म्हणून तुमचा आन्सर कोणता बरोबर आहे, हे बरोबर आहे. 30 30